महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचे आपलं सेशन SSC JEEचा जो 2024ला पेपर झालेला होता त्याचा आपला ॲनालिसिस चाललेला, त्याचा आपला आजचे दुसरं सेशन आहे. म्हणजे जे काही प्रश्न झाले होते ते पहिल्या सेशनमध्ये, त्याच्या समोरचे प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार. आणि खास SSC JEE इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचे प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असायला हवं की नेमका प्रश्नाचा पॅटर्न कसा असतो आणि नेमका पेपर कसा येत असतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही SSC JEEचं प्रिपरेशन करत असेल तर आपल्या ॲपवरती CST लॉन्चपॅडची ॲप डाउनलोड करायची. त्या ॲपवरती फ्रीमध्ये एक प्रिव्हियस इयर बेसची एक फुल टेस्ट आहे जी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. त्या टेस्टचं नाव आहे डिफेंडर. तर SSC JEE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिफेंडरची टेस्ट सिरीज शोधायची स्टोअरमध्ये आणि ती फ्रीमध्ये तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल CST लॉन्चपॅडचं, तेही गुगल प्ले स्टोअरवरनं, किंवा तुम्हाला सरळ लिंक दिलेली आहे आपल्या या सेशनच्या डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की असा कंटेंट तर कुठे मिळणार नाही, आणि दुसरी गोष्ट जर काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पण यायला हवं. ठीक आहे. मी प्रश्नाला सुरुवात करतो. आता मागच्या सेशनमध्ये जर तुम्ही बघितलं असेल पहिले सेशन, आजचं हे आपलं पेपर सोल्युशनचं दुसरं सेशन आहे. 2024च्या 25 प्रश्न आपण याच्या अगोदर कव्हर केले. आणि जर तुम्ही नवीन असाल तर एक आपला नियम लक्षात ठेवा की आपल्याला प्रश्न मोजायचे नाही आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट मोजायचे की आपले किती कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर ठीक आहे. तर आता हाचा 26वा प्रश्न आहे. 25 ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहे, तेही छान पद्धतीने, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता. ठीक आहे. मी सुरू करतो. प्रश्न हिंदी इंग्लिशमध्ये आहे, जसं SSCचा पेपर होता त्याच पॅटर्नमध्ये. बघा, पहिला प्रश्न आहे आजचा, म्हणजे 26वा, पण आजचा पहिला प्रश्न आहे. काय म्हणताय? इन अँड इंडक्टर इफ द कॉईल इज वाउंड ऑन इन्सुलेटिंग बॉबिंग. ठीक आहे. इन्सुलेटिंग बॉबिंग. आता इन्सुलेटिंग बॉबिंगचा अर्थ काय की असं समजा की एक प्रकारचा कोर, पण तो इन्सुलेटिंग असणार, म्हणजे तो कोणत्या फेरस, नॉन फेरस, मॅग्नेटिक कोणताच मटेरियल नसणार, तो इन्सुलेटिंग मटेरियलचा असा बॉबिन असणार. त्याच्यावरती काय केलेली आहे? कॉईल वाउंड केलेली आहे. कॉईल काय केलेली आहे? वाउंड केलेली आहे. मग याचा अर्थ की जर हे इन्सुलेटिंग आहे आणि जर मी का कॉईल वाउंड केली, मी जर का कॉईल अशी वाउंड केली आहे आणि या कॉईलच्या मध्ये काहीच नाही आहे, एक प्रकारे काहीच नाही आहे, तर काहीच नाही याच्या अर्थ याच्या आतमध्ये काय एअर आहे, याच्या आतमध्ये काय एअर आहे, तर याला एअर कोर म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न समोर काय म्हणताय? विदाऊट एनी मॅग्नेटिक मटेरियल, कोणतंही मॅग्नेटिक मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं नाही. कारण की बघा, कॉईल जर तुम्हाला वाउंड करायचे तर कोणता ना कोणता खालती सपोर्टिंग स्ट्रक्चर पाहिजे. ते कोर असतं, कधी मॅग्नेटिक मटेरियल असतं. मॅग्नेटिक मटेरियल असलं तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचे लॉसेस होतात, त्याचे काय होतात? लॉसेस. पण आता काहीच लावलेलं याच्यामध्ये नाही आहे, काहीच याच्यामध्ये लावलेलं नाही आहे. ठीक आहे. ॲज ए कोर म्हणून काहीच लावलेलं नाही आहे, मॅग्नेटिक मटेरियल नाही आहे, पण आहे तर काय? इन्सुलेटिंग बॉबिंग आहे. त्याच्यानंतर बॉबिन आहे. देन द इंडक्टर इज कॉल्ड. मग त्या इंडक्टरला काय म्हणू? एकदम सोपं असं, तर त्याला आपण काय म्हणू? एअर कोर म्हणू. एअर कोर कुठं आहे? सी वरती आहे. ठीक आहे. याला एअर कोर इंडक्टर म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये कोणतंच मॅग्नेटिक मटेरियल नाही आहे. मग याच्यामुळं हा जो एअर कोर इंडक्टर आहे, मग याचं ॲडिशनल पॉईंट जर बघितलं, हा हाय फ्रिक्वेन्सीसाठी वापरला जातो. काय केला जातो? हाय फ्रिक्वेन्सीकरिता याचा वापर केला जातो. मग हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ इन्स्ट्रुमेंट जे आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी पण याचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियल नसल्यामुळं याच्यामध्ये कोर लॉस पण काय होतो? होत नाही. म्हणजे कोर लॉस पण होत नाही, तर नो कोर लॉस. ठीक आहे. म्हणजे ॲडिशनल पॉईंट झालं. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न बदलला तर तुम्हाला ते कळायला हवं किंवा तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न की विच क्रॉप. ठीक आहे. विच क्रॉप म्हणजे आपलं काय म्हणतो? फसल. फसल आपल्या शेतातली. ठीक आहे. विच क्रॉप इज प्रायमरीली यूज टू प्रोड्यूस बायोमास अल्कोहोल फ्यूल. बघा, लक्षात ठेवा, हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा बायोमास अल्कोहोल फ्यूल याचं दुसरं नाव आहे, त्याला इथेनॉल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इथेनॉल. आणि सध्याच्या घडीला आपल्या देशात चर्चेचा इथेनॉल आहे. कसा आहे? चर्चेचा इथेनॉल आहे. पहिले प्रश्न बघून मग चर्चा काय आहे तेही बघू आपण. बघा, बायोमास अल्कोहोल फ्यूल, त्याला इथेनॉल म्हटलं जातं. दोन्ही लक्षामध्ये ठेवा, कारण ऑर प्रत्येक पेपरमध्ये किंवा प्रत्येक वेळेस देणार नाही. कधी फक्त इथेनॉल दिलं असणार, कधी बायोमास अल्कोहोल फ्यूल म्हटलं जाईल.
ठीक आहे, अल्कोहोल फ्यूल पण बायोमासपासून तयार झालेलं, ठीक आहे. इन इंडिया तो कोणता आहे म्हणतात, तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकलं पण असाल तुम्ही, बऱ्याचदा आता राजकीय चर्चा पण असतात याच्यावरती. तर बायोमास अल्कोहोल फ्यूल जर तुम्हाला बनवायचं असणार तर तुम्हाला शुगर केन लागतो. काय लागतो? शुगर केन लागतो. त्याला आपण ऊस म्हणतो. काय म्हणतो? ऊस म्हणतो, ठीक आहे. तर ऊसापासून आपण काय करतो? इथेनॉलची निर्मिती करतो. फक्त ऊसच म्हणून नाही, त्याचा बाय प्रोडक्ट पण असतो, त्याचा वगैरे सर्व वापर केला जातो. आता हा इथेनॉल, तर आता काय चाललंय देशामध्ये ते सांगतो मी, की आपल्या देशामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग चाललेलं आहे. काय चाललेलं आहे? इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल चाललेलं आहे. त्याला EBP असं म्हटलं जातं, म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल. याचा अर्थ काय, की आता हल्लीच्या याच्यामध्ये आपल्या देशामध्ये जो आपलं पेट्रोल आहे, काय आपलं पेट्रोल आहे, त्या पेट्रोलमध्ये जर तुम्हाला माहीत असणार तर 80% काय पेट्रोल आहे आणि 20% काय त्याच्यामध्ये इथेनॉल आहे. काय 20% काय इथेनॉल आहे, तुम्हाला माहिती आहे. मग असं करून आपल्याला 100% पेट्रोल आपल्या गाडीच्या टंकीत टाकलं जातं. मग त्याच्यामध्ये म्हणजे बघा, लक्षात घ्या, आपण पैसे देत आहोत 100% पेट्रोलचं, पण आपल्याला पेट्रोल 80% दिल्या जात आहे. आणि सध्या जर पेट्रोलचा रेट बघितला तर जवळपास या 100% पेट्रोलसाठी 1 लिटरच्या मागे जवळपास ॲज अन ॲव्हरेज 105 रुपये काय प्राईज आहे, 105 रुपये काय प्राईज आहे. मग आता 80% आपल्याला पेट्रोल, त्याच्यात इथेनॉल, मग सर पाणी टाकल्यासारखं झालं का? नाही, इथेनॉल पण फ्यूल आहे. तर याचे काही फायदे आणि याचे काही नुकसान आहे, ठीक आहे. आता फायदे काय म्हणजे बघा, याचं तुम्हाला काम पडू शकते कशामध्ये, पॉवर जनरेशन मध्ये. याचे नेमके तुम्हाला फायदे काय, तर देशाला बाहेरून घ्यावं नाही लागत पेट्रोल. ते 20% पेट्रोल घ्यायचे पैसे वाचते, म्हणजे फॉरेन एक्सचेंज वाचते. देशाचा फायदा झाला. सरकारचा फायदा काय झाला, आपल्याला पेट्रोल 100 रुपयाच्या म्हणजे 100% 105च्या यांनी देत आहे, पण आपल्याला ते 80% पेट्रोल देत आहे, 20%चे पैसे भापत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते त्यांच्याकडे चालले. ठीक, आपलं नुकसान काय, आपल्याला 80% पेट्रोल मिळत आहे, जेव्हा की आपण पूर्ण 100%चे पैसे देत आहोत. ॲक्च्युअलमध्ये हा रेट कमी व्हायला पाहिजे होता, पण कमी झाला नाही. आणि तुम्हाला जर याच्या हिस्ट्रीमध्ये जर गेलं, दुसरं पुन्हा नुकसान काय, पुन्हा की आता जर गाड्या तुमच्या जुन्या असणार तर गाड्या भगभग करणार, ॲव्हरेज देणार नाही, ठीक आहे. जुन्या जर गाड्या असणार तर मधातच बंद पडणार. अशा बरेचसे प्रॉब्लेम चाललेले आहे. कशामुळं? कारण की आता तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये E20 आलेला आहे. काय आलेला आहे? E20 म्हणजे आपल्या फ्यूलमध्ये, आपल्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकल्या गेलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सर्व प्रॉब्लेम आपण फेस करतो. तुम्हाला जर माहीत असणार, जवळपास म्हणजे आपल्या देशामध्ये 2013 पासूनच चाललेला आहे. तर 2013मध्ये जवळपास 1.85 की काहीतरी % फक्त इथेनॉल टाकलं जात होतं. पण त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितलं, आता 2025 मध्ये जर आलो, 2025 मध्ये आलो तर याच्यामध्ये 20% इथेनॉल टाकत आहेत. एवढा इथेनॉल टाकला, पैसे गेले आपले. लक्षात ठेवा की नेमकं आता हे इथेनॉल काय होतं आणि कसं होतं, बेसिकची गोष्ट होती. आणि ते शुगर केनचा वापर करतो, प्रश्न तो होता. आणि ॲडिशनल माहिती होती तुमच्या सार्वजनिक जीवनाकरता, ठीक आहे. डी उत्तर काय झालं, फायनल झालं. चला, नंतरचा प्रश्न आहे की इन रिंग डिस्ट्रीब्युशन स्कीम, ठीक आहे. याच पेपरमध्ये पुन्हा याच्यापूर्वी काल म्हणण्यापेक्षा याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण एक डिस्ट्रीब्युशन सिस्टमची कोणती तरी एक सिस्टम आली होती. आता इथं रिंग मेन आहे. रिंग मेनमध्ये काय होतं की हे रिंग तयार केलं जातं. काय केलं जातं? रिंग तयार केलं जातं. आणि इकडे काय असतं तुमचं, इथे असतं तुमचं ट्रान्सफॉर्मर, इथे ट्रान्सफॉर्मर, आणि मग काय असतं तुमचं डिस्ट्रीब्युटर. काय असतं? ते डिस्ट्रीब्युटर असे तीनही साईडनी राहतं. आणि इकडे काय राहतं तुमचा सोर्स राहतं. म्हणजे याच्यामध्ये सर्व काय असतात, इंटरकनेक्टेड असतात एकमेकांशी, म्हणजे एक रिंग तयार करतात. म्हणून त्याला रिंग मेन पण दुसरं नाव आहे. रिंग मेन डिस्ट्रीब्युशन स्कीम. रिकामी जागा म्हणजे ब्लँक आहे ऑफ ए ट्रान्सफॉर्मर फ्रॉम लूप, ठीक आहे. म्हणजे आता प्रश्नाचं काय म्हणणं आहे, त्या ऑप्शनवरून आपल्याला शोधावं लागेल. प्रश्नामध्ये काय असं फारसं डिफाईन केलेलं नाही आहे किंवा समजत नाही आहे डायरेक्टली. एक रिंग मेन डिस्ट्रीब्युशन जे स्कीम आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर, कोणतं ट्रान्सफॉर्मर, आता ट्रान्सफॉर्मर कोणतं कनेक्ट असतं, हे डिस्ट्रीब्युटर आहे. तर हे ट्रान्सफॉर्मर पण कशात झालं, डिस्ट्रीब्युटरचा ट्रान्सफॉर्मर झालं, ठीक आहे. मग त्याच्यातलं काय होतं की ही प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग आहे, जी लोडला कनेक्ट असते. काय असते? लोडला कनेक्ट असते. आणि ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरची, ती पूर्ण रिंगमध्ये कनेक्ट असते. कशी असते? रिंगमध्ये कनेक्ट असते. तर जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर बघा, स्कीम ब्लँक ऑफ ए, ठीक आहे, ऑफ ए. तर याच्यामध्ये काय बोलू शकते बघा, प्रायमरी, आता ट्रान्सफॉर्मरचाच विषय झालेला आहे कारण ट्रान्सफॉर्मर समोर शब्द आहे. प्रायमरी ऑफ ए डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. इथं काही पॉवर ट्रान्सफॉर्मर नाही,
डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर फ्रॉम फॉर्म ए लूप, म्हणजे लूप कोण तयार करताय तुम्हाला असं विचारलं, कोण लूप तयार करताय, जो आपला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा जो प्रायमरी आहे सर्व, म्हणजे इकडनं पण ट्रान्सफॉर्मर लावलाय याचाही प्रायमरी, इकडनं पण ट्रान्सफॉर्मर लावला याचाही प्रायमरी, हे सर्व प्रायमरी मिळून इथे काय तयार होत आहे, लूप तयार होत आहे किंवा रिंग तयार होत आहे, बरोबर आहे. तर मग याचं उत्तर काय असणार, मग याचं उत्तर असणार प्रायमरी. ठीक आहे, कोणाचं प्रायमरी, ट्रान्सफॉर्मरचं, कोणत्या ट्रान्सफॉर्मरचं, डिस्ट्रीब्युशनच्या. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झाला. तर तुम्ही सेकंडरी राहू शकत नाही, सेकंडरीला लोडला कनेक्ट केलेला आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटरकडे आहे, सेकंडरी येणार नाही, सेकंडरीवाला येणार नाही, आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युटरमध्ये नसतो, तो कुठे असतो, आपल्या म्हणजे आपल्या डिस्ट्रीब्युशनमध्ये कोणता असतो, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतो. ठीक आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटरमध्ये. म्हणून याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, काही प्रश्न कसे कधी कधी आपल्याला प्रश्नात समजत नाही, उत्तरात यावं लागतं आणि मग समजावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू रिगार्डिंग डीसी लोड लाईन. आता तुम्हाला हे माहित पाहिजे की नेमकं डीसी लोड लाईन कशात लिहिली. आता डीसी शब्द आला की असं वाटते डीसी जनरेटर, डीसी मोटर अशा टाईपचं आपल्याला फील येते इलेक्ट्रिकलवाल्याला, पण डीसी लोड लाईन हा शब्द आहे पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत. कशाची निगडीत, इलेक्ट्रॉनिक्सशी. तर नेमका इलेक्ट्रॉनिक्स काय, तर तुम्हाला माहित असणार की हे ट्रान्झिस्टरची जे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुमचा काय येतो, त्यालाच म्हटलं जातं डीसी लोड लाईन, त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये येतं. तर नेमकं ट्रान्झिस्टरचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल तर ठीक आहे, ती कशाच्या म्हणजे कोणत्या ॲक्सिसवरती काढली जाते, एक्स आणि वाय ॲक्सिसच्या दरम्यान. इथं असते व्होल्टेज सीई, ठीक आहे, सीई, आणि इथे असते करंट तुमचा कोणता, कलेक्टर करंट, याच्या दरम्यान काढली जाते. इथे असते तुमचा ओरिजिन 0 तुम्हाला माहित आहे, आणि याच्यामध्ये व्हॅरी काय होतं, व्हॅरी होतं आपलं बेस करंट व्हॅरी होतं. काय होतं, बेस करंट व्हॅरी होतं, त्याला आपण काय म्हणतो, आय म्हणतो. काय म्हणतो, आय म्हणतो. तो बेस करंट काय होतो, व्हॅरी. आता व्हॅल्यू त्याची वेगळी असते. तर हा झाला आपला डीसी लोड लाईन. आता याच्यात लोड लाईन नाही, लोड लाईन कशाला म्हणतो, ही झाली लोड लाईन, ऑपरेशन लाईन. इथे पॉईंट क्यू असतो, त्याला ऑपरेटिंग पॉईंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑपरेटिंग पॉईंट म्हटलं जातं. आता इथं म्हटलं याच्याशी रिलेटेड, आता इथं 3 सेंटेन्स दिलेला आहे, मग कोणता बरोबर आहे आणि कोणता चुकीचा आहे ते सांगायचं. बरोबर चुकीचाच विचारला आहे ना, स्टेटमेंट आहे ट्रू. ठीक आहे, ट्रू लक्षात घ्यायचं. कधी कधी फॉल्स पण विचारतं, मग त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला चुका होऊन जातं. ठीक आहे, पहिलं आहे का इट इज स्ट्रेट लाईन ड्रॉ बिटवीन IC अँड VCE. बिलकुल बरोबर आहे, ही एक स्ट्रेट लाईन काढल्या गेली, कोणाच्या मधामध्ये काढली, IC. बरोबर आहे, IC आणि VCE. ठीक आहे, आता कलेक्टर माहीत आहे, इमिटर माहीत आहे, बेस माहीत आहे, सर्वच तुम्हाला माहीत आहे, असं मी समजून सांगत आहे. म्हणजे शून्यापासून सांगायची गरज नाही, तुम्हाला येते असं समजून चाललो मी. ठीक आहे, म्हणजे बिलकुल बरोबर आहे, पहिला पॉईंट बिलकुल बरोबर झाला. दुसरा द क्विसेंट पॉईंट. ठीक आहे, क्विसेंट पॉईंट याला क्यू पॉईंट म्हटलं जातं, किंवा याला ऑरमध्ये ऑपरेशन पॉईंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑपरेशनल किंवा ऑपरेशन पॉईंट पण त्याला म्हटलं जातं. म्हणजे 2-3 नाव आहे, काही पण देऊन असतात. पॉईंट लाईज ऑन द लोड लाईन. बरोबर आहे, या लोड लाईन जी आहे याच्यावरती तुमचा क्यू पॉईंट दर्शवला जातो, तेही पॉईंट बरोबर आहे, म्हणजे दुसराही बरोबर झाला. तिसरा जर बघितला, इन द डीसी लोड लाईन व्हेन द कलेक्टर इमिटर व्होल्टेज. कलेक्टर इमिटर म्हणजे काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज, व्हेन कलेक्टर इमिटर व्होल्टेज इज 0. ठीक आहे, कधी आहे 0, इथे कलेक्टर आणि इमिटर व्होल्टेज काय झाला, इथे 0 झाला. जेव्हा 0 होतो, 0 द कलेक्टर करंट म्हणजे कोणता, वाय ॲक्सिसवरता. या वाय ॲक्सिसवरती जो कलेक्टर करंट आहे, कलेक्टर करंट इज मॅक्झिमम. बिलकुल बरोबर आहे. तुम्ही जर बघाल 0 वरती आपला कलेक्टर करंट काय असतो, मॅक्स असतो. काय असतो, कलेक्टर करंट IC मॅक्स असतो. काय असतो, IC मॅक्स असतो. म्हणजे तिसरं पण सेंटेन्स काय झालं, बरोबर झालं. म्हणजे तीनही जे दिलेले स्टेटमेंट आहे ते तीनही स्टेटमेंट काय झाले, एकदम करेक्ट झाले. मग तीनही स्टेटमेंटवाला जर बघितला तर आपला सी वरती ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑल ऑफ ABC आर करेक्ट. ठीक आहे, म्हणजे कोणता ट्रू आहे, तर तीनही काय ट्रू आहे. ठीक आहे, त्यासाठी या बेसिकच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कधी कधी डायग्रामवरती प्रश्न येतो, कधी कधी अशा ग्राफवरती, कॅरेक्टरिस्टिक्सवरती येतो. मग त्याच्यामध्ये कोणते कंपोनंट आहे. आता तर मी इथं एकच IB घेतला, इथं तुम्हाला गरजेच नाही. तुम्हाला बुकमध्ये बघाल 1, 2, 3, 4 अशा खूप साऱ्या IB दिसतात, कारण तो बेस करंट काय असतो याच्यामध्ये हॅरी होत असतो, म्हणजे त्याच्यावरती त्याच्यासाठी प्लॉट केलं जातं. ठीक आहे, म्हणजे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग याचं उत्तर सी काय झालं, फायनल झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विथ द इन्क्रीज इन व्होल्टेज लेवल. काय इन्क्रीज केलं, व्होल्टेज लेवल काय केली, इन्क्रीज केली.
व्होल्टेज लेवल काय केली, इन्क्रीज केली ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आता डिस्ट्रीब्युशन असो किंवा तुमचं ट्रान्समिशन नेटवर्क असो, नेटवर्क कोणतंही असो, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला व्होल्टेज इन्क्रीज करावं लागतं आणि करतो आपण, स्टेप अप म्हणतो आपण त्याला. त्याच्यासाठी आपलं मेन नेहमीचं उत्तर काय असतं की आपल्याला लॉसेस रिड्यूस करायचे. काय करायचे, लॉसेस रिड्यूस करायचे, इफिशियन्सी वाढवायची आहे, हे त्याचं आपण उत्तर देतो. प्रश्न काय म्हणताय बघा, डिस्ट्रीब्युशन लाईन द वेट, ठीक आहे बघा, द वेट अँड करस्पॉन्डिंग कॉस्ट, ठीक आहे, वेट आणि करस्पॉन्डिंग कॉस्ट ऑफ द कंडक्टर मॅटर कंडक्टर मटेरियल, ठीक आहे, कॉस्ट ऑफ द कंडक्टर मटेरियल विल बी ब्लँक अँड पुन्हा ब्लँक रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिले तुम्हाला पहिल्या ब्लँकमध्ये वेटबद्दल लिहायचं आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉस्टबद्दल लिहायचं आहे. कॉस्ट कशाची, मटेरियलची. म्हणजे 2 ब्लँक भरायचे आहे फॉर द सेम व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे, सेम व्होल्टेज ड्रॉप. आता या सेम व्होल्टेज ड्रॉपचं गरज नाही आपल्याला. आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण व्होल्टेज काय केलं, इन्क्रीज केलं. व्होल्टेज काय केलं, इन्क्रीज म्हणजे स्टेप अप केलं. आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जर तुम्ही व्होल्टेज म्हणजे जनरली आपण त्याच्यासाठी वाढवतो ना, व्होल्टेज वाढवला की आपला करंट काय होतो, करंट होतो ड्रॉप. करंट काय होतो, ड्रॉप नाही म्हणता येईल, करंट कमी होतो. करंट काय होतो, कमी होतो, डिक्रीज होतो करंट. मग करंट डिक्रीज झाला, तुम्हाला माहित आहे, समजा एखादा करंट असणार 10 एम्पियर 5 एम्पियर, समजा 10 एम्पियरसाठी जर एवढा कंडक्टर लागत असणार आणि मी म्हटलं हा समजा 10 एम्पियरसाठी लागत आहे आणि जर मी म्हटलं की नाही आता आपल्याला 1 एम्पियर पाठवायचं आहे, तर ऑब्वियसली गोष्ट आहे की त्याला जायसाठी जागा कमी लागणार, तर कंडक्टरची साईज पण काय होणार, कंडक्टरची साईज पण काय होऊन जाणार, कमी होऊन जाणार. हे का बरं असं झालं, कारण करंटची रेंज काय झाली, कमी झाली. करंटची रेंज कमी झाली. मग करंटची रेंज कमी करायसाठी आपण काय केलं, व्होल्टेज वाढवलं, करंटची रेंज पण कमी झाली, तर लॉस पण काय झाला, कमी झाला. लॉस पण काय झाला, कमी झाला. मग याच्यामध्ये जर दोन्ही फॅक्टर जर बघितले, बघा, पहिलं सर्वात महत्त्वाचं की करंट कमी केला तर आपल्याला कंडक्टरची साईज पण काय झाली, कमी झाली. कंडक्टर जो आपण बनवणार होतो त्या कंडक्टरची साईज पण कशी झाली, रिड्यूस झाली, डिक्रीज झाली. म्हणजे आता साईज जर डिक्रीज झाली याचा अर्थ त्याचं वेट पण कसं होणार, डिक्रीज होणार. वेट पण कसं होणार, डिक्रीज होणार. आणि पहिले एवढा कंडक्टर लागत होता, आपण व्होल्टेज वाढवल्यामुळे करंट कमी झाला, त्याच्यामुळे त्या कंडक्टरची साईज कमी झाली. तर ऑब्वियसली आहे की मटेरियल लागणारं पण काय झालं, कमी लागलं. मग मटेरियल कमी लागत आहे तर त्याला लागणारा कॉस्ट पण काय असणार, कमी असणार. म्हणजे कॉस्ट पण कशी व्हायला पाहिजे, डिक्रीजच व्हायला पाहिजे. कशी व्हायला पाहिजे, डिक्रीज. मग आता डिक्रीज जर बघितलं तर डिक्रीज वाले ऑप्शन 2 इथे आहे, ठीक आहे, डिक्रीज आणि डिक्रीज, बरोबर आहे. कुठे आहे, बी वरती आहे. म्हणजे तुमचं वेट पण कमी होणार व्होल्टेज वाढवल्यामुळे. म्हणून आपण काय करतो, हाय व्होल्टेजवरती बऱ्याचदा प्रश्न येतात बेसिकचा की आपण का बरं हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करतो. सोपं आहे की हाय व्होल्टेज ट्रान्समिशननी हे 2 फायदे तर महत्त्वाचे, इफिशियन्सी तर पुन्हा वेगळी राहिली, ठीक आहे. मग याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर a certain length of wire, बघा, a certain length of wire has its resistance measure at 20 ohm at काय मेजर ॲज 20 ओम ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड. बघा, तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट जर बघाल तर डायरेक्ट दिसतं की 2 रेजिस्टन्स दिलेले आहे आणि 2 टेम्परेचर दिलेलं आहे. म्हणजे सरळ सरळ प्रश्न म्हणजे न्यूमेरिकल आहे, टेम्परेचर कोइफिशियंटच्या आधारित. आणि मी न्यूमेरिकल सांगितलं की पटकन कॅल्क्युलेशन झालं, ठीक आहे, नाही तर कॅल्क्युलेशन तुम्हाला सॉल्व करायचं. कारण पेपरला मला नाही, पेपरला तुम्हाला जायचं. माझं काम आहे तुम्हाला डायरेक्शन देणं, फॉर्म्युला देणं की नेमका कोणता फॉर्म्युला लागत आहे आणि का बरं तोच लागत आहे आणि कशा पद्धतीने लागत आहे ते सांगणं, ठीक आहे. तर इथं जर बघितलं की आपण काय केलं, रेजिस्टन्स मेजर केलं एका पर्टिक्युलर वायरचं, तेही किती, 20 डिग्री सेंटीग्रेडवर. म्हणजे मी त्याला म्हणू शकतो की टेम्परेचर T1 देऊन दिलं आहे मला 20 डिग्री सेंटीग्रेड. तुम्ही याला इनिशियल 0 पण लिहिलं जातं, बरेच जण 0 लिहितात, पण मी 1 लिहिलं. आणि तेव्हा रेजिस्टन्स पाहायचं काय होतं, R1 किती होतं, 20 ओहम होतं. किती होतं, 20 ओहम. समोर जर बघितलं अँड 40 ओहम ॲट 60 डिग्री. मग मी पुन्हा काय केलं, टेम्परेचर मेजर केलं, किती, 60 डिग्रीवरती नेलं, टेम्परेचर 60 डिग्रीवरती. आणि त्याचंच मी काय केलं, त्याच वायरचं रेजिस्टन्स मेजर केलं, त्याला R2 डिनोट केलं, त्याचं किती होतं रेजिस्टन्स, 40 ओहम होतं. किती होतं, 40 ओहम होतं, ठीक आहे. कॅल्क्युलेट द टेम्परेचर कोइफिशियंट. तुम्हाला काय करायचं आहे, अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. अल्फा इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, टेम्परेचर कोइफिशियंटला कशाने डिनोट केलं जातं, अल्फानी डिनोट केलं जातं. मग आता याच्यासाठी एकदम सोपा एक कॉमनचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये केस असतं, एक पहिली केस, दुसरी केस, तिसरी केस. त्याच्यातला एकदम बेसिकचा पहिल्या केसचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय म्हणतो, जर तुम्हाला टेम्परेचर कोइफिशियंट काढायचं असणार तर तुमचं R2 म्हणजे काय, दुसरं रेजिस्टन्स, म्हणजेच R2 मायनस R1 डिवायडेड बाय R1 ब्रॅकेटमध्ये T2 मायनस T1, ठीक आहे, T1. मग ते तिकडे युनिट आहे, युनिटचं काही काम नाही. बस या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि आन्सर काढायचं, एकदम सोपं. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला माहीत पाहिजे, फॉर्म्युला पाठ करणं महत्त्वाचं आहे. आणि एकदम सोपा प्रश्न येतो, फक्त फॉर्म्युल्यामुळेच तुमच्या गडबडी होतात. तर इथं R2 मायनस R1 जर केलं तर वरती किती येणार, 20 येणार, डिवायडेड बाय R1ची व्हॅल्यू 20 आहे आणि ब्रॅकेटमध्ये T1 मायनस T2 मायनस T1 केलं तर 60 मायनस 20 जर केलं तुम्ही तर किती येणार,
60 - 20 केलं तिथं 40 येतं. किती येतं? 40 येतं. 20 20 कॅन्सल, आन्सर येतं 1/40. तर 1/40 जर बघितलं तर डी वरती आहे, म्हणजे डी आन्सर झालं. ठीक आहे, हे तोंडी आलं म्हणून कॉम्प्लिकेटेड असतं तर मी तुम्हालाच देऊन देत होतो. ठीक आहे, चला नंतरचा फक्त फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर इथं पण बघा, ए सिग्नल अप्लाइड टू CRO कॅथोड रे ऑसिलेटर ऑसिलोस्कोप हॅज ए रायझिंग टाईम. ठीक आहे, बघा हे महत्त्वाचं आहे कारण फॉर्म्युला याच्यावरतीच आहे. रायझिंग टाईम तुम्हाला दिलेला आहे, रायझिंग टाईम दिलेला आहे 0.5 मायक्रोसेकंद दिलेला आहे. की दिलेला मायक्रोसेकंद. इट्स बँडविथ इज, तुम्हाला बँडविथ काय काढायला सांगितलं, बँडविथ इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तर एकदम सोपा CRO मधला एकदम सोपाचा फॉर्म्युला आहे. कशाचा? रायझिंग टाईम. त्याला TR नी पण डिनोट केलं जातं. काय असतं? 0.35 हे कॉन्स्टंट असतं आणि डिवायडेड बाय काय असतं? बँडविथ असतं. आता तुम्हाला बँडविथ जर काढतो म्हटलं तर बँडविथ इक्वल्स टू 0.35 डिवायडेड बाय TR, आणि TR म्हणजेच काय? रायझिंग टाईम. ठीक आहे, TR लिहा किंवा RT लिहा, तुम्हाला जे लिहायचं आहे, पण असं लिहिलं जातं स्टँडर्ड पद्धतीनं. रायझिंग टाईम किती दिलेला आहे? 0.5 मायक्रोसेकंद आहे, 10⁻⁻⁶. ठीक आहे, याच्यामध्ये पुट करायचं आणि आन्सर काढायचं. जे काय येणार तुमचा आन्सर येणार, तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर 0.5 म्हणजे अर्धा गेला म्हणजे 35 दुने 70. ठीक आहे, 0.7 आणि 6 वरती गेला तर +6 होणार म्हणजे मेगाहर्ट्झ. ठीक आहे, 0.07 नाही 07. ठीक आहे, त्याचं ए उत्तर आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की 400 वोल्ट 3 फेज सिंक्रोनस मोटर आहे. ठीक आहे, एक मोटर आहे, 3 फेज सिंक्रोनस मोटर आहे. हॅज द आर्मेचर करंट दिलेला आहे किती? 150 एम्पियर. इट्स सिंक्रोनस रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स पण दिलेला आहे आणि रिॲक्टन्स पण दिलेला आहे. पण लक्षात ठेवा कसा दिलेला आहे? पर फेज दिलेला आहे. हे सर्वात महत्त्वाचं. कसा दिलेला आहे? पर फेज. कारण याच्यावरती डिपेंड करते की 3नी √3 मल्टिप्लाय करायचं, 3नी मल्टिप्लाय करायचं, कशाने करायचं, तर पर फेजवर डिपेंड करते. त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्हली इफ द पॉवर डेव्हलप, बघा पॉवर डेव्हलप केला. ठीक आहे, म्हणजे असं समजा मेकॅनिकल आउटपुट नाही आहे, हा पॉवर डेव्हलप झाला. आउटपुट कधी मिळणार? जेव्हा लॉसेस वगैरे रिड्यूस केलं की मग आपल्याला आउटपुट मिळतो. तर पॉवर डेव्हलप केला त्यांनी किती? 130 किलोवॅट. अँड द आयरन अँड फ्रिक्शन लॉस आर 1 किलोवॅट. म्हणजे त्याच्यामध्ये आयरन आणि फ्रिक्शन लॉस आहे. हा काय? याला फिक्स्ड लॉस म्हणतो आपण. काय म्हणतो याला? फिक्स्ड वाला जो लॉस आहे, फिक्स्ड लॉस आहे. ठीक आहे, फिक्स्ड लॉस 1 किलोवॅटचा दिलेला. त्याच्यानंतर देन द इफिशियन्सी ऑफ द मोटर. काय काढायची आपल्याला? इफिशियन्सी काढायची. तर इफिशियन्सी बरेचसे फॉर्म्युले, पण साधाचा फॉर्म्युला याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं. काय असतं? आउटपुट अपॉन काय असतं? इनपुट असतं ना, मल्टिप्लाइड बाय काय असतं? 100 असतं. तर आता इथं ना तुम्हाला आउटपुट दिलेला आहे, पॉवर डेव्हलप दिलेला, पण आउटपुट पॉवर दिलेला नाही आहे. नाही तुम्हाला इथे इनपुट दिलेला आहे. इनपुट जर बघाल तर इनपुट पण तुम्हाला दिलेलं नाही. तर आपल्याला काढावं लागेल. एकदम सोपं असतं. मग जर तुम्हाला इनपुट दिलेलं नाही तर इनपुटचा फॉर्म्युला काय होतो? इनपुट इक्वल्स टू काय होतो? इनपुट इक्वल्स टू आउटपुट प्लस जर तुम्ही लॉस केला, आउटपुट प्लस लॉस केला तर तो काय होतो? तुमचा इनपुट होतो. तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याचा वापर करून काय करू शकता? कॅल्क्युलेशन करू शकता. मी एकदा गिवन काढून तुम्हाला करून दाखवतो. मग करून म्हणजे ठेवून दाखवतो. बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. बघा याच्यामध्ये जर बघितलं, व्होल्टेज दिलेला आहे, आर्मेचर करंट तुम्हाला दिलेला आहे. किती दिला? I इक्वल्स टू किती आहे? 150 एम्पियर दिलेला आहे. किती दिलेला आहे? 150 एम्पियर दिलेला आहे. त्याच्यानंतर सिंक्रोनस रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. रेजिस्टन्स किती दिलेला आहे? ठीक आहे, आर्मेचरचाच दिलेला आहे. कशाचा? आर्मेचरचा दिलेला आहे. RA तुम्हाला दिलेला आहे 0.4. त्याच्यानंतर रिॲक्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, रिॲक्टन्स दिलेला आहे X इक्वल्स टू 4 ओहम. पर फेज दिलेला आहे. कसा दिलेला आहे? पर फेज. रिस्पेक्टिव्हली इफ द पॉवर डेव्हलप, पॉवर किती डेव्हलप केला आहे? पॉवर डेव्हलप केला, पॉवर डेव्हलप. ठीक आहे, पॉवर डेव्हलप किती केला आहे? पॉवर डेव्हलप केला आहे 130 किलोवॉट केला. किती आहे? 130 किलोवॉट. अँड आयरन लॉस. ठीक आहे, आयरन लॉस, आयरन अँड फ्रिक्शन लॉस. ठीक आहे, त्याला आपण कॉन्स्टंट लॉस पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर मी काय करतो, याला आयरन लॉसेस किंवा आयरन प्लस दोन्ही लिहून टाकतो. ठीक आहे, आयरन अँड फ्रिक्शन. ठीक आहे, फ्रिक्शन लॉस किती दिलेला आहे? 1 किलोवॉट दिला आहे, 1 किलोवॉट दिलेला आहे. देन फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मोटर. मी फॉर्म्युला सांगितला. काय फॉर्म्युला? इफिशियन्सी इक्वल्स टू आउटपुट अपॉन काय होतं? इनपुट होतं, इंटू काय होतं? 100 होतं. ठीक आहे, बेसिकचा फॉर्म्युला आहे. कुठे गेलं तर इफिशियन्सी अशीच आपली पण जीवनामध्ये ते पर्सेंटेज काढत आले ना, असेच काढत आले आपले पण. ठीक आहे, आता एक एक जर बघितलं
तर लक्षात घ्या, हे काय झालं, तुम्हाला इथं आउटपुट जो दिला आहे पॉवर डेव्हलप दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल पॉवर आउटपुट नाही दिला आहे, फक्त काय दिलेलं आहे पॉवर डेव्हलप. तर आउटपुट किती आला ते जर काढायचं असेल तर याच्यातला लॉस आपल्याला फाइंड करावा लागतो. सर्वात पहिले आउटपुट काय झाला ते पाहू. आउटपुट आपल्याला काहीच दिलेलं नाही, हा पॉवर डेव्हलप आहे. काय पॉवर डेव्हलप आहे, तर पॉवर डेव्हलप झाला 130, पण आपल्याला पाहिजे आउटपुट पॉवर डेव्हलप पाहिजे. ठीक आहे, तर मग मी काय काढतो, आउटपुट पॉवर जर काढला, डेव्हलप किती झाला, तर पॉवर डेव्हलप झाला आपला 130. आता याच्यातलं काय मायनस झालं, याच्यातनं मायनस होणार फिक्स्ड लॉसेस. कोणते लॉसेस, फिक्स लॉस. आता फिक्स लॉस कोणता दिलेला आहे तुम्हाला, एकच दिलेला आहे. कोणता दिलेला आहे, आयरन अँड फ्रिक्शन. किती दिलेला आहे, 1 किलोवॉट दिलेला आहे, म्हणजे -1 जर केलं तर हे येणार 129 किलोवॉट येणार. हा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा आउटपुट. म्हणजे तुम्ही आउटपुटची व्हॅल्यू मिळाली. आता तुम्हाला इनपुट पाहिजे, पण इनपुटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला इनपुटचा फॉर्म्युला आहे आउटपुट प्लस काय असतात, लॉसेस असतात. काय असतात, लॉसेस. तर आता याच्यात लॉसेस कोणते आहे, एक आयरन अँड फ्रिक्शन लॉस दिला, पण आपल्या आर्मेचरमध्ये जो कॉपर लॉस होत आहे त्याच्याबद्दल काहीच म्हटलं नाही इथं. आपल्याला कॉपर लॉस काढावं लागेल सर्वात पहिले. तर मग जर तुम्ही कॉपर लॉस काढायला गेले, ठीक आहे, WCU लिहितो. ठीक आहे, कॉपर लॉस काढायला गेले त्याचा फॉर्म्युला काय होतो, I² होतो. ठीक आहे, I² होतो. पण इथं काय दिलेलं आहे, पर फेज दिलेला आहे. कुठेतरी मी तुम्हाला म्हटलं पर फेज, लक्षात ठेवा. हा इथं दिलेला आहे पर फेज दिला असल्यामुळे इथं काय येणार, 3 येणार. काय येणार, 3 येणार, म्हणजे प्रत्येक फेजमध्ये होणारा लॉस. तर IA ची पण तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, RA ची पण तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. ही व्हॅल्यू काय करायची, याच्यामध्ये पुट करायची. ठीक आहे, IA ची व्हॅल्यू इथे पुट करायची, RA ची व्हॅल्यू काय करायची, इथे पुट करायची. आणि मग तुम्हाला मिळणार कशाचा, इनपुटचा फॉर्म्युला. इनपुट इक्वल्स टू, इनपुटची व्हॅल्यू काय मिळणार, इनपुटची व्हॅल्यू मिळणार आउटपुट प्लस तुमचा आयरन लॉस किंवा फ्रिक्शन लॉस. ठीक आहे, मी आता आयरन लॉसच लिहून टाकतो, WI लिहितो. म्हणजे लक्षात घ्या, हा झाला तुमचा WI. लक्षात ठेवा, WI म्हणजे मी याला आयरन लॉसच लिहिला. फिक्स लॉसमध्ये ॲक्च्युली फ्रिक्शन लॉस त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, त्याच्यावर तरी पण लिहिताना आता समजायसाठी मी WI लिहून टाकलं. ठीक आहे, म्हणजे असं नका समजू की सर फ्रिक्शन पण कधीपासून आयरनमध्ये गेला, असा तुम्हाला प्रश्न पडायला नको. ठीक आहे, आपल्याला समजायसाठी तर एवढं मोठं लिहित बसण्यापेक्षा सरळ मी WI लिहून टाकलं. आणि प्लस याच्यामध्ये होत असलेला कॉपर लॉस, या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली, कॅल्क्युलेशन केलं आणि जर याच्यामध्ये पुट केलं तर तुम्हाला काय मिळणार, इफिशियन्सी मिळणार. काय मिळणार, इफिशियन्सी मिळणार, तेही पर्सेंटेजमध्ये. तेही कशी मिळणार, पर्सेंटेजमध्ये. तर ॲन्सर जर काढलं तुम्ही तर जवळपास C किंवा 80च्या जवळपास आन्सर येईल. तुम्ही टॅली करून बघायचं. ठीक आहे, हे तुमचं होमवर्क आहे, तुम्हाला ते करून बघावं लागेल. फक्त समजून घ्या की कोणती व्हॅल्यू आपण कुठे पुट केली. तर त्याच्यानंतर आहे की व्हॉट इज द आर्मेचर सर्किट रेजिस्टन्स स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC मोटर. ठीक आहे, तर बघा ॲक्च्युली प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न काय म्हणताय की DC मोटरला आपल्याला स्पीड कंट्रोल करायची आहे, पण कशी करायची आहे, आर्मेचर सर्किटमध्ये रेजिस्टन्स टाकून. मग याच्यामध्ये बघितलं व्हेरिएबल रेजिस्टन्स इन फील्डचा काही रोलच नाही, फील्डमध्ये नाही सांगितलं, प्रश्नातच दिला आहे. ठीक आहे, व्हेरिएबल फील्ड फ्लक्स, फील्ड नाही, आपण आर्मेचरशी खेळणार आहोत. ठीक आहे, व्हेरिएशन ऑफ आर्मेचर टर्मिनल व्होल्टेजचा पण रोल नाही. आपल्याला काय पाहिजे, रेजिस्टन्स पाहिजे. काय पाहिजे, रेजिस्टन्स. जर खाली आलं व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स इन आर्मेचर सर्किट, बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला व्हेरिएशन करायचं आहे आर्मेचर रेजिस्टन्समध्ये. कशामध्ये, आर्मेचरच्या रेजिस्टन्समध्ये, जेणेकरून आपण स्पीडला काय करू शकू, कंट्रोल करू शकू. ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. त्याच्यानंतर व्हॉट टाईप ऑफ बॉयलर आर सुटेबल फॉर, बघा लो मेंटेनन्स. ॲक्च्युली इथं डिफरन्स दिलेला आहे. डिफरन्स जे आपले काय बॉयलर आहे, बॉयलरचा डिफरन्स आहे. त्या डिफरन्स जर तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर पटकन येते. बघा, सुटेबल फॉर लो मेंटेनन्स, कोणाचा लो मेंटेनन्स कॉस्ट कोणाची आहे, स्मॉल साईज म्हणजे तो कॉम्पॅक्ट पण असतो. ठीक आहे, आणि लो प्रेशर प्लांटसाठी पण त्याचा वापर केला जातो. तर त्याला म्हटलं जातं फायर ट्यूब बॉयलर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फायर ट्यूब बॉयलर, म्हणजे याचं डी उत्तर आहे. आता बघा हाय प्रेशर बॉयलर, सुपर क्रिटिकल बॉयलर आणि वॉटर ट्यूब बॉयलर. आता तुम्हाला वॉटर ट्यूब बॉयलर माहीत आहे, ज्याच्यामध्ये ट्यूबमधनं वॉटर गेला त्याला वॉटर ट्यूब, आणि ट्यूबमधनं फायर गेला त्याला फायर ट्यूब म्हणतो, बरोबर आहे. तर आता हे डायग्रामशिवाय ते समजवता येणार नाही, आता डायग्राम काढायला आपल्याजवळ वेळ नाही आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय, फायर ट्यूब बॉयलर आहे. त्याचं डिफरन्स काय, तर या फायर ट्यूब जो बॉयलर आहे त्याच्यामध्ये लो मेंटेनन्स कॉस्ट आहे, कॉम्पॅक्ट साईज पण असते, आणि तो लो प्रेशर प्लांटसाठी त्याचा वापर केला जातो जनरली. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, द डिफ्लेक्टिंग टॉर्क इन इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट. आता सर्वात महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे बघा तुम्हाला जे टॉर्क आहे ते इफेक्टवरती, म्हणजे सरळ प्रत्येक इन्स्ट्रुमेंट कोणत्या ना कोणत्या इफेक्टवरती काम करतं. तर इलेक्ट्रोस्टॅटिक जो इन्स्ट्रुमेंट आहे तो सर्वात महत्त्वाचं AC आणि DC वरती काम करतं. कशावरती काम करतं, AC आणि DC दोघांवरती. आणि हा ओनली फक्त
फक्त ओनली याच्यानी काय बनवतो आपण, वोल्ट मीटर बनवतो. काय बनवतो, वोल्ट मीटर. ठीक आहे, वोल्ट मीटर फक्त आपण यांनी तयार करतो. काय तयार करतो, वोल्ट मीटर. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं. आता प्रश्नात ते नाही विचारलंय पण माहीत असो, कधी कधी प्रश्न येतो सोपासा. कॅन बी कॅलिब्रेट बाय. ठीक आहे, जर तुम्हाला याचा टॉर्क जर कॅलिब्रेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल, तर काय कराल बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट आहे. टॉर्क पण तयार होईल, तो स्टॅटिक इफेक्टनीस, म्हणून त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं आहे. आणि सरळ सरळ इलेक्ट्रोस्टॅटिक जो टॉर्क तयार होणार किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट आहे, तर लक्षात ठेवा की त्याचा टॉर्क जो असणार बघा, टॉर्क 3 डिफ्लेक्टिंग, कंट्रोलिंग, डॅम्पिंग. पण याच्यामध्ये असं काय तुम्हाला म्हटलं आहे, सरळ सरळ तुम्हाला काय म्हटलं आहे, डिफ्लेक्टिंग म्हटलं आहे. म्हणजेच काय, TD. तर लक्षात ठेवायचं, जो इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये टॉर्क इज प्रपोर्शनल टू व्होल्टेज स्क्वेअर होतो. काय होतो, व्होल्टेज स्क्वेअर होतो. तर कॅलिब्रेट करायसाठी मग सरळ आहे, टॉर्क कशाने तयार होणार, तुम्ही व्होल्टेज द्याल. तर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही व्होल्टेज द्याल तेव्हा तुम्ही टॉर्कला काय करू शकाल, डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करता येईल. कारण दुसरा काही याच्यामध्ये ऑप्शन नाही, बरोबर आहे, कारण याच्यातनं काही करंट फ्लो होत नाही, बरोबर आहे. तर मग आता याच्यासाठी उत्तर काय राहणार मग बघा, ॲडजस्टिंग द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी प्लेट. हा ऑप्शन बरोबर राहू शकते. त्याच्यानंतर ॲडजस्ट द डॅम्पिंगचा काही रोल नाही आहे. स्प्रिंग कंट्रोलचा पण ऑप्शन आहे. ॲडजस्ट इन द फ्रिक्वेन्सी याचाही काही घेणदेण नाही. ठीक आहे, म्हणजे पहिलाच ऑप्शन काय झाला, एकदम परफेक्ट झाला. का बरं व्होल्टेज आला तेही तुम्हाला इथं क्लिअर करून दिलं. ठीक आहे, व्होल्ट मीटर आहे, कन्फ्युजन व्हायला नको. व्होल्ट मीटर. ठीक आहे, व्होल्ट मीटर. ठीक आहे, तर ते लिहायचं आता वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही असं मला वाटते, म्हणून मी लिहायच्या मागे लागत नाही. ठीक आहे, द थेव्हनिन इक्विव्हॅलंट सोर्स कंपराइज. ठीक आहे, कंपरवाइज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं माहीत पाहिजे की दोन, थेव्हिनियन इक्विव्हॅलंट आणि नॉर्टन इक्विव्हॅलंट. थेव्हिनियन म्हणजे व्होल्टेज लक्षात ठेवायचं, नॉर्टन म्हटलं की करंट. तर नेमकं यांनी विचारलं आहे की नेमकं कशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलं जातं, म्हणजे हे वेगळं दिलं आहे शब्द, पण त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं ते विचारलं. बघा, करंट सोर्सचा काही रोल नाही, मी मगाच सांगितलं करंट सोर्सचा काहीच रोल नाही, बरोबर आहे. रोल आहे सर्व व्होल्टेज सोर्सचा. कशाचा, व्होल्टेज सोर्सचा. तर थेव्हिनियन सर्किटमध्ये काय होतं, हा तुमचा काय असतो, थेव्हिनियन व्होल्टेज, त्याला VTH म्हटलं जातं. आणि त्याच्यासोबत जे असतं त्याच्यासोबत काय असतं, आपलं RTH असतं, म्हणजे त्याला म्हटलं जातं थेव्हिनियन रेजिस्टन्स म्हटलं जातं. तर ही काय झाली, रिप्रेझेंटेशन झालं कोणाचं, थेव्हिनियनचं, थेव्हिनियन नेटवर्कचं किंवा थेव्हिनियन इक्विव्हॅलंट सर्किटचं. म्हणजे फायनल सर्किट काढतो तेव्हा मग तिकडे लोड रेजिस्टन्स ना, तो नंतरचा विषय, बरोबर आहे. मग आता इथं ऑप्शनमध्ये बघायचं काय दिलेलं आहे की सिंगल व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ, बघा इन सिरीज विथ रेजिस्टन्स. बघा, व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ काय, रेजिस्टन्स, हा बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये बघा, व्होल्टेज सोर्स इन पॅरलल विथ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स सोबत पॅरललमध्ये आहे का, नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला, रॉंग झाला. तर मग आपला फक्त सी उत्तर काय झालं, बरोबर. तेच नॉर्टनवर असतं. तर नॉर्टनमध्ये काय होतं, इकडे नॉर्टन करंट येतो आणि त्याला नॉर्टनचा काय असतो, इकडे रेजिस्टन्स असतं, बरोबर आहे, म्हणजे पॅरललमध्ये असतं. तर मग पॅरललवाला ऑप्शन तेव्हा सिलेक्ट केला असतं, म्हणजे ए वगैरे उत्तर आलं असतं. तेव्हा प्रश्न आला की तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, बिलकुल बरोबर झालं. त्याच्यानंतर 3 फेज स्टार कनेक्टेड लोड ड्रॉ 3600 काय VAR. ठीक आहे, वोल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह व्हेन द लाईन व्होल्टेज इज 200. लाईन व्होल्टेज किती दिलं बघा, लाईन व्होल्टेज तुम्हाला दिलेला आहे, VL दिलेला आहे, किती दिलेला आहे, 200 वोल्ट. अँड द लाईन करंट तुम्हाला दिलेला आहे IL, किती दिलेला आहे, 10√3 किंवा √3 10 असंही लिहू शकता, ॲम्पियर. द पॉवर फॅक्टर, आता तुम्हाला पॉवर फॅक्टर काढायला हवा. तर पॉवर फॅक्टर तुम्हाला माहीत आहे, एकतर R/Z पाहिजे किंवा मग तुम्हाला R/Z नसेल तर मग cos phi पाहिजे, बरोबर आहे, किंवा 2 पॉवर देऊन पाहिजे. तर असं इथं काहीच दिलेलं नाही, एकच पॉवर दिलेला आहे. तोही कोणता पॉवर आहे, रिॲक्टिव्ह पॉवर दिलेला आहे. कसा दिलेला आहे, रिॲक्टिव्ह पॉवर. आता रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये आता ॲक्टिव्ह पॉवर दिला असता तर पटकन आपण cos phi काढला असता, परंतु याच्यामध्ये काय झाला, रिॲक्टिव्ह पॉवर दिला आहे ना. रिॲक्टिव्ह पॉवरचा जर फॉर्म्युला बघितला तर तुम्हाला माहित आहे Q इक्वल्स टू √3. सेम ॲक्टिव्ह पॉवरचाच फॉर्म्युला, फक्त कॉस्टच्या ठिकाणी काय येतं, साईन येतं. काय, VL IL आणि इथं काय येणार, साइन फाय येणार. काय येणार, साइन फाय. पण तुम्ही जर बघितलं तर √3चा विषय नाही, VLची पण व्हॅल्यू दिली, ILची पण व्हॅल्यू दिली आहे, दोन्ही व्हॅल्यू दिली आहे, पण आणि Qची पण व्हॅल्यू दिली आहे. मी लिहायचं राहिलं. ठीक आहे, Q रिॲक्टिव्ह पॉवर तुम्हाला दिलं आहे 3600 VAR तुम्हाला दिलेला आहे, तीनही व्हॅल्यू दिल्या आहे. ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे. तर याच्यातनं साइन फाय निघते, पण आपल्याला काय पाहिजे, cos phi पाहिजे. काय पाहिजे, cos phi पाहिजे. तर तुम्ही साइन फाय याच्यातनं काय करायचं, इक्वेट करायचं, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामधनं साइन फाय इक्वेट करायचं. आणि ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी जर तुमच्या लक्षामध्ये असेल, काय होती आयडेंटिटी, की साइन स्क्वेअर थीटा
प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू काय होतं 1 होतं. आता हे तुम्ही 10व्या वर्गामध्ये शिकले आहे, बरोबर, 10व्या वर्गात शिकलेला आहे, 8व्या-10व्या वर्गामध्ये शिकलेलं आहे. तर याच्यातनं तुम्ही काय करू शकता, सायन्सची तुमच्याकडे व्हॅल्यू आहे तर तुम्ही कॉसची व्हॅल्यू काढू शकता. काय राहणार तुमचा कॉसचा फॉर्म्युला, कॉस थीटा किंवा कॉस फाय इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा किंवा साइन स्क्वेअर फाय. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, काढलेली, आणि तुम्ही काय करायचं, सरळ कॉसचा आन्सर काढून टाकायचा. तर बघा 0 येत नाही आणि 1 येत नाही, सर्वात महत्त्वाचं 0 आणि 1 नाहीत, दोघापैकी एक येईल. आता होते तिथपर्यंत बी वाला ऑप्शन राहू शकते. तर तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेट करून बघायचं, तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये येणार. ठीक आहे, कुठं कधी कधी फॉर्म्युला पुट करताना स्क्वेअर वगैरे सुटून जाते, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे द करंट रिव्हर्सर. ठीक आहे, आता हे करंट रिव्हर्सर एक सर्किट आहे, एक सर्किटच म्हणावं लागेल त्याला, सर्किट आहे इन द अर्थ टेस्टरमध्ये काय करतो तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉड काय करतो आपण सॉईलमध्ये टाकतो. इलेक्ट्रॉड काय करतो, हे जे सॉईल आहे त्या सॉईलमध्ये काय करतो, मातीमध्ये आपण त्या इलेक्ट्रॉडला टाकतो. कशासाठी, अर्थ रेजिस्टन्स मेजर करायसाठी, तेच काम आहे अर्थ टेस्टरचं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, प्रश्न काय म्हटलं आहे ते नाही म्हटलं आहे, काय टाकता ते नाही, काय म्हटलं आहे की द करंट रिव्हर्सर इन द अर्थ टेस्टरमध्ये करंट रिव्हर्सर असतं. काय असतं, करंट रिव्हर्सर. आता याच्यातनं सरळ समजत आहे की करंट काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. तर अर्थ टेस्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे मॅन्युअली आपण जनरेट करतो, तेव्हा जनरेट करत असताना DC जनरेट करतो. काय करतो, DC जनरेट करतो हँडल फिरवून आपण. ठीक आहे, कशामध्ये, अर्थ टेस्टरमध्ये. परंतु DC जर का जनरेट केला आणि जर आपण याला DC जर दिलं तर याच्यामध्ये पोलरायझेशन इफेक्ट होतो. कोणता इफेक्ट होतो, पोलरायझेशन इफेक्ट होतो. मग ते नसेल होऊ द्यायचं, मग आपल्याला DC चालणार नाही. मग DCच्या ठिकाणी मला काय पाहिजे, DCच्या ठिकाणी मला मग AC पाहिजे, DCच्या ठिकाणी AC. पण मी जनरेट करताना काय झालं, माझं DC झालं, पण त्याला लगेच AC मध्ये कन्वर्ट करायचं काम कोणाचं असतं, करंट रिव्हर्सरचं असतं, जो अर्थ टेस्टरमध्ये अवेलेबल असतो. म्हणजे तो काय करतो, DC ला AC मध्ये कन्वर्ट करतो आणि तो सॉईलमध्ये इलेक्ट्रॉड थ्रू सॉईलमध्ये तो सोडला जातो, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट काचं. मग हे जर झालं DC मुळे जर प्रॉब्लेम म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडतं, म्हणून त्याला काय दिलं जातं, AC दिलं जातं पोलरायझेशन अवॉइड करण्याकरता. ठीक आहे, मग याचं उत्तर काय असणार, DC टू AC. तर DC टू DC नाही, DC टू AC. ठीक आहे, D वरती ऑप्शन आहे, म्हणजे D काय झाला याचा फायनल झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू लेंथ. ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे, लेंथ काय, अकॉर्डिंग टू एक कंडक्टर ऑफ लेंथ 5 मीटर, एका कंडक्टरची लेंथ 5 मीटर दिलेली आहे. मूव्ह ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे बघा इथं लेंथ दिली आहे, मी लिहूनच टाकतो, लेंथ किती दिलेली आहे, 5 मीटर दिलेली आहे. ॲट अन अँगल म्हणजे तुम्हाला थीटा दिलेला आहे, थीटा किंवा फाय म्हणू शकता, 30 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये कंडक्टर आता मूव्ह करणार आहे. ठीक आहे, मूव्ह करणार आहे फील्ड, फ्लक्स डेन्सिटी 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर. आता फ्लक्स डेन्सिटीला कशाने डिनोट करतो आपण, B ने डिनोट करतो. B इक्वल्स टू काय, 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला B पण दिला. त्याच्यानंतर इफ द वेलॉसिटी ऑफ कंडक्टर काय दिलेला आहे, वेलॉसिटी दिलेला आहे, वेलॉसिटी किती दिलेली आहे, 40 मीटर पर सेकंद दिलेला आहे वेलॉसिटी. देन द कॅल्क्युलेट EMF इंड्यूस. बस काहीच नाही, एकदम सोपाचा प्रश्न आहे, न्यूमेरिकल आहे. तुम्हाला EMF इंड्यूस काढायचं. मग EMF इंड्यूसचा फॉर्म्युला आहे बघा कसं असतं, एक व्हॅल्यू काढायसाठी 2, 4, 5 म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये एकापेक्षा जास्ती फॉर्म्युले असतात अवेलेबल, पण आपल्याला डिसाईड करायचं असतं की कोणता फॉर्म्युला लावायचा, की ज्या फॉर्म्युल्याचा डाटा दिलेला आहे तो फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. सध्या जर तुम्ही बघाल एकदम फॉर्म्युलाच दिला त्यांनी, डायरेक्ट काय फॉर्म्युला दिला, EMF इंड्यूस E इक्वल्स टू काय होणार फॉर्म्युला, BLV साइन थीटा. काय होणार, BLV साइन थीटा. बस याच्यामध्ये पूर्ण व्हॅल्यू पुट करायच्या आणि आन्सर काढायचा. तुमचा आन्सर जवळपास बघा आता साइन 30 जर केलं तर हाफ होतो. साइन 30 किती होतो, हाफ होतो. हाफ म्हणजेच त्याला अर्धा पण म्हणू शकतो, अर्धा म्हणजे 0.5. ठीक आहे, 0.5 पण म्हणू शकता. V पण दिलेला आहे 40, 0.5 म्हणजे हाफ म्हणजे 20 झाला. L 1.4 कॅल्क्युलेट करून बघाल, जवळपास 140 तुमचं उत्तर येऊ शकते. किती येऊ शकते, 140 उत्तर येऊ शकते. चेक करा. इन केस मी आता एखाद्या वेळेस 140 सांगितलं, कधी कधी कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते 1400 पण राहू शकते. तर अशा वेळेस गरजेच नाही की हेच बरोबर आहे, पण याच्या जवळपास आलं की बरोबर करून टाकायचं. ठीक आहे, आता मी एक अंदाज सांगत असतो आपला, त्या अंदाजामध्ये कधी कधी चुका होऊ शकतात. त्याच्यानंतर इन इलेक्ट्रोमॅग्नेटिझम द मॅग्नेटिक फील्ड सेटअप. ठीक आहे, लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्ड सेटअप बाय स्टेडी करंट डेन्सिटी. ठीक आहे, बघा लक्षात घ्या,
काय म्हणताय, स्टेडी करंट डेन्सिटी इज डिस्क्राइब्ड बाय, लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं प्रश्नामध्ये प्रश्न काय म्हणताय की इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक पण असतं डायनामिक पण असतं, हे तुम्हाला दोन्ही माहीत आहे, ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड सेटअप म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर ती तयार होते स्टेडी करंट डेन्सिटीने, असं म्हणणारं नेमकं याच्यापैकी कोणी असं म्हटलं किंवा हे कोणाचं स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट ॲक्च्युअली पाठच करायचं आहे. हे कोणाचं आहे, लॅपलास लॉ आहे. कोणता लॉ आहे, लॅपलास लॉ आहे. लॅपलासचं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड सेटअप करायची असेल तर तुम्हाला स्टेडी करंट डेन्सिटी लागेल. काय लागेल, स्टेडी करंट लागेल. म्हणजे स्टेडी फक्त लक्षात ठेवा, करंट कसा लागेल, स्टेडी लागेल. कसा लागेल, स्टेडी, ठीक आहे. ओम्स पण माहिती आहे तुम्हाला, ओमचा काही रोल नाही, आणि फॅराडेज नाही, लेन्स लॉ पण तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे दोघांना कंपॅरिझन करायसाठी फॅराडेज बद्दल पण तुम्हाला माहित आहे. काय फॅराडेजचं काय म्हणणं आहे, यांच्यासारखंच म्हणणं आहे. पण जर तुम्हाला ईएमएफ इंड्यूस करायचं, बघा आता मॅग्नेटिक फील्डची गोष्ट झाली आहे, जर तुम्हाला ईएमएफ इंड्यूस करायचं असेल तर फॅराडेजचं म्हणणं काय, तुम्हाला चेंजिंग फ्लक्स पाहिजे. कसे पाहिजे, आता इथं स्टेडी करंट म्हटलं, स्थिर करंट म्हटलं, पण तुम्हाला काय पाहिजे, डायनामिक करंट म्हणा किंवा चेंजिंग फ्लक्सवाला करंट पाहिजे. तो एसी मध्येच असतो. कुठे असतो, एसीज मध्ये. तर तो कोणी म्हटलं आहे, ते फॅराडेज लॉनी म्हटलं आहे, ठीक आहे. ईएमएफ इंड्यूस करायचं असेल तुम्हाला चेंजिंग फ्लक्स पाहिजे. ते अल्टरनेटिंग फ्लक्स तुम्हाला कुठून मिळणार, अल्टरनेटिंग फ्लक्स तुम्हाला एसी मध्ये मिळते, नाही तर मग त्या रोटरला फिरवावं लागतं जर डीसी असेल तुमच्याकडे तर. पण लॅपलास काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड जर सेट करायची असेल तर लॅपलासचं म्हणणं आहे की स्टेडी काय लागतो, करंट डेन्सिटी लागते. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ बॅक टू बॅक, ठीक आहे, बॅक टू बॅक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टर PEC इन टाईप सी, ठीक आहे. टाईप सी लक्षात घ्या, टाईप सी काय डब्ली फेड इंडक्शन जनरेटर, याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं DFIG म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, म्हणजे कधी कधी असं न लिहिता सरळ DFIG म्हटलं जातं. टाईप 2 जनरेटर विंड पॉवर प्लांट, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट असते, त्या सर्किटचं नाव आहे PEC, सर्किटच आहे इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे. त्याचं नेमकं काम काय असं विचारलं आहे, तर त्याचं काम हे आहे की जेव्हा तुम्हाला माहिती आहे हे कुठं वापरलं जातं, ही विंड पॉवर प्लांटमध्ये वापरलं जातं. विंड पॉवर काही नेहमीसाठी एकाच स्पीडनी फिरते अशातला भाग नाही आहे. मग व्हेरिएबल स्पीडनी फिरत असताना त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला ग्रीडसोबत मॅच करायची असते. कशासोबत, ग्रीडसोबत, म्हणजे जनरेटिंग फ्रिक्वेन्सी जे आउटपुट जाणार आहे त्याच्यासोबत आपल्याला मॅच करायची असते. तर ते मॅच करण्याकरता PECचा काय केला जातो, वापर केला जातो. तिथं तेच म्हटलं आहे की नेमकं व्हॉट इज द प्रायमरी पर्पज, नेमकं त्याचं काम काय, तर काम काय तुम्ही बघाल, टू मॅच द स्टेटर अँड रोटर फ्रिक्वेन्सी. बिलकुल बरोबर, तुम्हाला स्टेटर आणि रोटर दोघांची फ्रिक्वेन्सी काय करावं लागते, मॅच करावं लागते. किंवा स्टेटरच्या ठिकाणी कधी कधी तुम्हाला ग्रीड पण ऑप्शन दिसू शकतो. काय दिसू शकतो, ग्रीड. आता ग्रीड काय हे विचारायचं काम नाही, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. ग्रीड पण याच्यात राहू शकतो. कंट्रोल द रिएक्टिव्ह पॉवर, रेग्युलेट वेन टर्बाइन स्पीड, कन्वर्ट द मेकॅनिकल पॉवर, बिलकुल नाही, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी बरोबर त्याला मॅनेज करायची असते, म्हणून याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर फॉर डी मॉस्फेट, ठीक आहे. डी मॉस्फेटचा प्रश्न आला आणि असं जर दिसलं, म्हणजे आता इथं जे काढायला सांगितलं आहे, ड्रेन करंट काढायला सांगितलं आहे, ॲक्च्युली हे न्यूमेरिकल फक्त दाखवायसाठी आहे. हे ॲक्च्युली लॉजिकल पण प्रश्न आहे, म्हणजे विदाऊट कॅल्क्युलेशन पण तुम्ही याचं उत्तर काढू शकता या प्रश्नाचं. पण कधी केस आहे, कधी जर तुम्हाला VGS 0 दिलेला असेल, 0 दिलेला असेल, तर तुम्ही याचं उत्तर डायरेक्ट सांगू शकता. परंतु आता मी तुम्हाला ॲक्च्युअल सांगतो की नेमका फॉर्म्युल्यामध्ये काय होतं ना काय झालं. तर प्रश्नात म्हटलं आहे तुम्हाला, व्हेन बायस VGS 0 व्होल्ट हॅव्हिंग IDSS, ठीक आहे. डी म्हणजे ड्रेन, एस म्हणजे सोर्स, सांगायची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. IDSS 30 मिली एम्पियर अँड VGS ऑफ, VGS ऑफ, ठीक आहे. दोन आहे, व्होल्टेज दोन असतं, VGS असतं फक्त आणि एक VGS ऑफ असतं, ते दिलेलं आहे -6 व्होल्ट, ठीक आहे. द ड्रेन करंट इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला काय म्हटलं आहे, ID काढा म्हटलं आहे. ड्रेन करंट म्हणजे त्याला आपण ID नी डिनोट करू. कशाने डिनोट करू, ID नी. तर याचा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, ID इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, फॉर्म्युला आहे तुमचा ID इक्वल्स टू IDSS, ठीक आहे. IDSS ब्रॅकेटमध्ये 1 मायनस तुमचा VGS अपॉन VGS ऑफ, ठीक आहे. हा दिलेला आहे. आता याच्यामध्ये आणि याचा काय असतो, स्क्वेअर असतो, याचा काय असतो, स्क्वेअर असतो, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगत आहे की याच्यात जर व्हॅल्यू पुट केली तर IDSची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, कुठे गेली, IDSSची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 30 मिली एम्पियर दिलेली आहे, ठीक आहे. 30 मिली एम्पियर, 30 मिली मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये 1 मायनस VGSची व्हॅल्यू किती दिली आहे, 0. तर डिनॉमिनेटरमध्ये VSS किती दिलेलं, -6 दिलेला आहे आणि याचा काय स्क्वेअर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ही व्हॅल्यू काय होणार, पूर्ण 0 आणि 1चा स्क्वेअर काय होतो, 1च येतो. तर आन्सर काय येणार, 30 मिली एम्पियरच येणार.
ठीक आहे, आय डीची पण व्हॅल्यू. तर आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की कॅल्क्युलेशन करायची ॲक्च्युअल गरज नव्हती, पण VGSची जर व्हॅल्यू बदलली तर ॲन्सर काय होणार, बदल होणार. पण लक्षात ठेवा, जर VGSची व्हॅल्यू तुम्हाला कधी 0 दिलं, मग इकडे कुठे काहीही दिलेलं असो, बिलकुल डोक्यामध्ये सेट करायचं की जर ड्रेन करंट इक्वल्स टू काय असतो, IDS असतो. काय असतो, IDS असतो. ड्रेन करंट म्हणजेच IDSS करंट म्हणजेच ड्रेन करंट असतो. जर तुमचा VGS काय असला, 0 असला तर, म्हणजे शॉर्टकट आहे, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. अशा केसमध्ये म्हणजे जरी आपण कॅल्क्युलेशन नसतं केलं तर VGS आपल्याला काय दिलेला, VGS तुम्हाला 0 दिलेला आहे, म्हणजे सरळ IDSS 30 मिली एम्पियर, म्हणजेच तुमचं उत्तर पण काय असतं, 30 मिली एम्पियर असतं विदाऊट कॅल्क्युलेशन. किंवा मग कॅल्क्युलेशन केलं तर खूपच छान, कारण कसं आहे, ट्रिक लक्षात ठेवायला पण एक ट्रिक लागते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणून एकदम जास्तच्या ट्रिकच्या मागे लागायचं नाही. ठीक आहे, ते म्हणजे मूर्ख बनवणं आहे मी तुम्हाला ट्रिक सांगणं. म्हणजे बघा, कोल्ड रिझर्वायर is the reservoir capacity of the plant in रिकामी जागा but not in रिकामी जागा. तुम्हाला माहीत पाहिजे कोल्ड फर्म रिझर्वायर कोणता, कोल्ड कोणता, हॉट कोणता. ठीक आहे, हे तुम्हाला सर्व रिझर्वायर तुम्हाला माहीत असलेले पाहिजे. ठीक आहे, आता कोल्ड रिझर्वायरमध्ये काय होतं तुम्हाला माहीत आहे की तो कोल्ड रिझर्वायर सर्व्हिसमध्ये असतं, सर्व्हिसमध्ये पण ऑपरेशनमध्ये नसतं. ठीक आहे, सर्व्हिसमध्ये असतं, ऑपरेशनमध्ये नसतं. तर पहिल्या याच्यामध्ये काय येणार, सर्व्हिस येणार. ठीक आहे, पहिल्याच्या सर्व्हिस आली, दुसऱ्याच्यामध्ये ऑपरेशन, त्याचं बी उत्तर येणार. बरोबर आहे, म्हणजे ते कोल्ड रिझर्वायर काय असतं, तो प्लांट नेहमी सर्व्हिसमध्ये असतो बट नॉट इन ऑपरेशन, ऑपरेशनमध्ये नसतो. तर ते बाकीचे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण प्रश्न कोल्डच्या ठिकाणी हॉट केला की उत्तर काय होतं, बदलून जातं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे इन द कंटेक्स्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमशी संबंधित आहे. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, आता तुम्हाला माहित आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपण कुठं वापरतो, मोटरमध्ये वापरतो. राईट हँड कुठं वापरतो, जनरेटरमध्ये. बेसिकचा गोष्ट. थंब इंडिकेट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे लेफ्ट हँड रूल, थंब पण माहिती आहे तुम्हाला. थंब काय करतो, मोशन दाखवतो. तुमचा फोर फिंगर काय करतो, फ्लक्सची डायरेक्शन. मिडल फिंगर काय करतो, करंटची डायरेक्शन. एकदम सोपं. तर तुम्हाला थंब विचारलं होतं, थंब काय करतो, डायरेक्शन ऑफ मोशन. डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड नाही, करंट पण नाही, कंडक्टर पण नाही, डायरेक्शन ऑफ दी मोशन ऑफ दी कंडक्टर. ठीक आहे, म्हणजे डी उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे आणि भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये या प्रश्नाचा विचारणा केली जाते किंवा विचारते. त्याच्यानंतर बघा, इन इस्टिमेशन अँड कॉस्टिंग द इस्टिमेटर म्हणजे जो इस्टिमेट तयार करून द्या, इस्टिमेटर मस्ट अंडरस्टँड द प्रोडक्शन कॉस्ट इन्क्लुडिंग लेबर अँड मटेरियल कॉस्ट अँड द प्रोडक्ट्स ॲज वेल ॲज डिस्काउंट ऑन द परचेस इन ऑर्डर टू. रिकामी जागा, म्हणजे सरळ म्हणायचा प्रश्न आहे की जो इस्टिमेटर आहे तो सर्व इस्टिमेट करतो, म्हणजे प्रॉडक्ट कोणते लागणार आहे, किती लागणार आहे, लेबर किती लागणार आहे, त्या प्रोडक्शनला कॉस्ट किती लागणार आहे, लेबर कॉस्ट किती आहे, सर्व गोष्टीचा हिशोब करून मग तुम्हाला डिस्काउंट पण द्यायचा आहे. ते सर्व करतो नेमका कशासाठी, तर एवढा सर्व खेळ चाललेला असतो कशासाठी, एक प्रॉफिट मिळवण्यासाठी. कशासाठी, एक प्रॉफिट. म्हणजे असं नाही आहे ना की मी इस्टिमेटर आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, 2 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि मी तो 1 लाखात घेऊन गेलो, असं होणार आहे का, नाही होणार. मला पहिले इस्टिमेट काढावं लागेल, कारण अल्टिमेटली मी काम कशासाठी करताय, तर पैशासाठी. कशासाठी करताय, पैशासाठी, म्हणजेच प्रॉफिटसाठी. कशासाठी, प्रॉफिटसाठी. तर हे जे इस्टिमेटर हे सर्व करतं, कशासाठी करतं, रिटर्न लिस्टसाठी का नाही, प्रिपेअर शेड्यूलसाठी का नाही. ठीक आहे, प्रिपेअर वर्क ऑफ प्रॉफिटसाठी, म्हणजे सर्व खेळ कशासाठी चाललेला असतो, प्रॉफिटसाठी चाललेला असतो. लक्षात ठेवायचं. मग तो इथं उभा मी असो किंवा तिकडे अभ्यास करत तुम्ही असो, सर्व काही कशासाठी चाललेलं असतं, प्रॉफिटसाठी. ठीक आहे, फक्त आता प्रॉफिट करण्याचा पद्धत असतं. कोणी अति मन सोडून प्रॉफिट करतं, त्याची गरज नसतं जीवनामध्ये. लक्षात ठेवा. त्याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू AC फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिक सिग्नल. ठीक आहे, AC फंडामेंटलनुसार इलेक्ट्रिक सिग्नल द रेशो ऑफ एरिया अंडर द कर्व, म्हणजे एखादा कर्व आहे. ठीक आहे, एखादा कर्व आहे, कोणताही कर्व असो, त्या कर्वच्या अंडरचा एरिया अंडर द कर्वचा रेशो, म्हणजे याचा जो कर्व आहे तो कर्व त्याच्या अंडरचा जो एरिया आहे तो टू द बेस. ठीक आहे, म्हणजे 0 to समजा पाय तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, बेस कॉल्ड, त्याला आपलं म्हटलं जातं ॲव्हरेज व्हॅल्यू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ॲव्हरेज व्हॅल्यू. असं तुम्ही जनरल एरिया काढताय समजा, त्याला ॲव्हरेजच म्हणू आपण. एवढ्या या ट्रँगलचा म्हणा किंवा पर्टिक्युलर एरियाचा, त्याला ॲव्हरेज व्हॅल्यू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ॲव्हरेज किंवा व्ही ॲव्हरेज. तुम्हाला फॉर्म्युला पण माहीत असणार, काय असतो, 2VM, म्हणजे तो अंडर द कर्वची व्हॅल्यू डिवायडेड बाय बेस समजा 0 to पाय, म्हणजे पाय समजा. ठीक आहे, याला असं रिप्रेझेंट केलं जातं, किंवा VM अपॉन √2 असं पण त्याला डिनोट केलं जातं. दोघांपैकी एक तुम्हाला माहीत असणार 100% असं समजून चालतो. ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय होतं, फायनल होतं. ते ॲक्च्युली डेफिनेशन आहे, सरळ ते डेफिनेशनला प्रश्न बनवला. त्याच्यानंतर 10 कॅपॅसिटर इच ऑफ कॅपॅसिटन्स 20. बघा किती कॅपॅसिटर आहे, 10 कॅपॅसिटर आहे. किती आहे, 10 कॅपॅसिटर आहे.
कॅपॅसिटर आहे. याचं उत्तर SSCने सी काहीतरी दिलं आहे, म्हणजे 400 दिलं आहे, पण ते चुकीचं आहे. ते कसं आहे, चुकीचं आहे, म्हणजे बाय कॅल्क्युलेशन. आता पुरावाच आहे ना, बाकी रेफरन्स द्यायची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती आहे, ते 10च्या 10 कॅपॅसिटर आहे, ते 20 मायक्रोफॅरेडचे. आणि कॅपॅसिटर काय असतं, रेजिस्टन्सच्या उलट. ठीक आहे. आर फर्स्ट कनेक्टेड इन सिरीज. जेव्हा तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट करता आणि कितीही कॅपॅसिटर असो, किती अनंत, आणि सर्वांची जर व्हॅल्यू सारखी आहे, तर सोपं काढायचं काम असतं. जर तुम्हाला सिरीजमध्ये काढायचं असणार, कसं काढायचं असणार, सिरीजमध्ये सरळ सरळ जे कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे डिवायडेड बाय जेवढे कॅपॅसिटर तुम्ही सिरीजमध्ये लावाल, म्हणजे रेजिस्टन्सचा नियम लावता येतं. रेजिस्टन्सच्या पॅरललचा नियम इकडे कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये लागतो. मग डिवायडेड बाय काय करतो, तेवढेच नंबर ऑफ कॅपॅसिटर करतो 10, म्हणजे त्याचं काय होणार 20/10, म्हणजेच काय 2 मायक्रोफॅरेड झालं. कधी जर तुम्ही सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर. हेच जर तुम्ही पॅरललमध्ये कराल, हेच जर तुम्ही कसं कराल पॅरललमध्ये, तर आपला नियम काय म्हणतो पॅरललमध्ये कॅपॅसिटरचा, जे कॅपॅसिटरची व्हॅल्यू असेल मल्टिप्लाइड बाय जेवढे कॅपॅसिटर असेल तेवढी काय मिळणार आपल्याला व्हॅल्यू मिळणार. किती आहे, 10 आहे, म्हणजेच काय झालं 200 झालं. आणि यांनी रेशो काढायला सांगितलं आहे समोर बघा, द रेशो ऑफ इक्वॅलंट कॅपॅसिटन्स इन सिरीज टू पॅरलल. काय काढायला सांगितलं, सिरीज टू पॅरलल, म्हणजे सिरीज अपॉन पॅरलल तुम्हाला रेशो काढायला सांगितला. जर तो रेशो काढला तर काय होणार 2/200 येणार. ठीक आहे. हे मायक्रोफॅरेड आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय येणार 1/100 येणार. काय येणार 1/100. तो 1/100 ए वरती आहे, SSCने सी दिलं होतं, पण ते चुकीचं आहे. ठीक आहे. माझं काम आहे तुम्हाला काय पटते बघा, पण माझं काम आहे जे बरोबर आहे ते तुम्हाला सांगणं. ठीक आहे. मग याचं हे उत्तर काय होतं, फायनल होतं. हा होता 50वा प्रश्न. म्हणजेच SSC JEEचं जे आपलं सेशन चाललेलं आहे विथ कॉन्सेप्टचं, त्या कॉन्सेप्टचं आजचं हे दुसरं सेशन होतं 2024च्या पेपरचं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायची असेल तर ॲप डाउनलोड करायची, कोणती CST लॉन्चपॅडची, त्याच्यातनं डिफेंडर टेस्टमध्ये गेलं की तुम्हाला एक फुल लेंथ टेस्ट अवेलेबल आहे. ती टेस्ट तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. आणि आता जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर आठवणी काय करा, सेशनला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या सेशनला शेअर करा, म्हणजे या व्हिडिओलाच शेअर करा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.